अय्यो, प्रेमात हेही असतं. हो. शुभ अश्विका. पार्ट आहे 72. ओके. पार्ट 71 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ अश्विका रात्री असंच बोलत असतात तर अश्विका आपल्या स्कूल फ्रेंडच्या लग्नाला जायचं बोलते. तर शुभ नकार देतो मुलांचं कारण देऊन. तर अश्विका सांगत असते की फक्त मुलींचा विचार करत होती मी. सो आता पुढे बघू शुभ काय बोलतो. शुभ बोलतो, हे बघ अश्विका, आय नो तू आता मुलांना बोलत नाही, इवन माझं सर्व ऐकते आणि मला त्रास होईल असं सुद्धा वागत नाही. आणि बरोबरच तर आहे ग. ॲज अ हबी मीच तर तुझ्या सेफ्टीचा आणि तुझ्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार ना. बिकॉज तू फक्त तुझ्या हॅपीनेसचा विचार करणार, विथ युअर कम्फर्ट झोन. सो मग तुझ्या बाकी गोष्टींचा विचार तर मलाच करावा लागेल. अश्विका बोलते, आय नो ग माझं सोना, पण प्लीज तू थोडं माझं पण विचार करून मला जाऊ दे ना. सर्व प्लॅन्स मी केले की कोण कोणत्या कलरची साडी घालणार आणि काय ते सर्व, आणि मीच वेळेवर आता नाही बोलली तर ब्रायडलपासून सगळे हर्ट होतील आणि घरी घेऊन मला फोर्स करतील आणि इतके घाण इमोशनल करतील ना की माझी मलाच लाज वाटेल. सो प्लीज कर ना थोडा माझा विचार. शुभ बोलतो, नो मीन्स नो. आपण यावर बाकी उद्या बोलू, पण आता प्लीज झोप उचल आणि माझा आन्सर नोच असणार आहे, कळलं. अशोकाच्या डोळ्यात पाणी येतं तर तसंच शुभला न कळू देतं तसंच ठीक आहे बोलून शुभरात्री विश करते आणि झोपी जाते. आणि मग नेक्स्ट डे शुभ उठतो आणि अश्विकाला मॉर्निंग विशचा मेसेज करतो आणि ऑफिसला जायच्या तयारीला लागतो. तर शुभ जाताना कॉल करतो अश्विकाला. तर अश्विका खूप सॅड सॅड बसलेली असते असंच रूममध्येच चहा घेत, आणि शुभचा कॉल रिसीव करते. शुभ बोलतो, काय ग तू अजून उठली नाही का? आज का बरं इतकं लेटपर्यंत झोपली होती? तब्येत वगैरे तर सर्व ठीक आहे ना? अश्विका बोलतो, रात्री मला झोप नव्हती लागत, सो मी अर्ली मॉर्निंग 5ला काहीतरी झोपली असेल. शुभ ऐक ना, प्लीज मला जाऊ दे ना लग्नाला. माझ्या फ्रेंड्स सगळे घरी येतील आणि खूप जास्त फोर्स करतील. प्लीज रिक्वेस्ट करते मी, प्लीज जाऊ दे ना. शुभ बोलतो, माझं ऑलरेडी सांगून झालेलं आहे आणि तू आधी भरपूर मुलांशी बोलली आहे. सो तिथे गेल्यावर तुझ्याशी सगळे बोलतील कोणत्या ना कोणत्या कारणावरून, तर तसंच तू पण आन्सर करशील आणि मग बोलणं होईल, फोटोज पण काढले जातील, ग्रुप फोटोज. सो हे सर्व मला सहन होणार नाही आहे. अश्विका बोलते, सो मग तुझं हे फायनल आहे का की मी लग्नाला नकोच जाऊ? शुभ बोलतो, हो फायनल आहे, नाहीच जायचं तू लग्नाला. बघतोच आज तू या सिच्युएशनमध्ये मला चूज करते की तुझ्या फ्रेंड्सना. आणि मग कॉल कट करून अश्विका खूप रडत असते आणि इकडे शुभ ऑफिसचं काम करत असतो. तर अश्विकाचे फ्रेंड्स सगळे कॉल्स करत असतात तर अश्विका कोणाचेच कॉल रिसीव करत नाही. आणि मग सुभिक्षाला करतात कॉल्स तर सुभिक्षा येते अश्विकाच्या रूमकडे आणि डोअर नॉक करत असते. तर अश्विका आधी फेसवरून पाणी घेते आणि मग फेस नीट पुसून घेते आणि मग डोअर ओपन करते. सुभिक्षा अश्विकाला बघताच ओळखून घेते की ती खूप रडत होते आणि मग तसंच कॉल कट करून आधी अश्विकाला विचारायला लागते की नक्की तू इतकी कशासाठी रडत आहे? काय झालं तुला? कोणी काही बोलले का? जेजूसोबत काही परत कशावरून काही भांडण झालं का? वेट, मी त्यांना कॉलच करते आता. अय्यो. सुभिक्षा कॉल करायला घेते तर अश्विका ते ठेवून देते बाजूला आणि सांगते की भांडण वगैरे नाही झालं. माझ्या फ्रेंडचं लग्न आहे माहिती आहे ना, आणि सर्व प्लॅन मीच केले साडीचं वगैरे. आणि डायरेक्ट शुभ मला नको जो बोलत आहे बिकॉज ऑफ मुलं पण येतील आणि पिक्स पण क्लिक करतील ग्रुपमध्ये वगैरे आणि बोलणं पण होईल वगैरे म्हणून. सुभिक्षा बोलते, अरे देवा, आणि तू इतकी रडत आहे. वा. थांब मी बोलून बघते जीजूसोबत आणि विचारते त्यांना. हम्म. अश्विका बोलते, नाही नको प्लीज असू दे, सोड, उगाच तुझ्यावर पण चिडेल तो. आता ऑफिसला गेलाय, ऑफिसचं काम करताय, सो नको करू कॉल. सुभिक्षा अश्विकाला थांब ग तू बोलते आणि लगेच स्वतःच्या फोनवरून कॉल करते शुभला. तर शुभ रिसीव करतो आणि बोलतो. तर सुभिक्षा बोलते की जेजू काय हे, इतके मॅच्युअर्ड आहात आणि असं लहान बेबीसारखं कारण देऊन दिलं लग्नाला जाऊ नको बोलताय, सिरियसली? शुभ बोलतो, दुसरं काही बोलायचं असेल तर बोल सुभिक्षा, पण मला ह्यावर काहीही बोलायचं नाही आहे आणि मी जे तिला सांगितलं आहे तेच फायनल असणार आहे आणि ते चेंज होणार नाही आहे. सुभिक्षा बोलते, जेजू ती रात्रभर झोपली नाही आहे. पूर्ण रडून रडून तिच्या आईला स्वेलिंग आली आणि तुम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे. सिरियसली असं वागणार आहात? शुभ बोलतो, सुभिक्षा माझं बोलून सांगून सर्व झालेलं आहे, सो प्लीज मला माझं काम करू दे. ऑफिसमध्ये आहे मी, घरी नाही आहे, कळलं. सुभिक्षा ऐकून तसंच रागात कॉल कट करते आणि अश्विकाला बोलते की तुझ्या फ्रेंड्सचे कॉल्स मला येत आहेत म्हणून आले होते मी.
सो आता परत येईल कॉल तर उचलून बोल आणि सांग त्यांना काय ते, मला ह्यात पडायचं नाही आहे. अश्विकाला परत फ्रेंड्सचे कॉल्स येतात तर रिसीव्ह करून सांगते की मी नाही येणार आहे लग्नाला. तर हे ऐकताच सगळे शॉक्ड होतात आणि कारण विचारत असतात. तर अश्विका सांगते की तब्येत बरी नाही आहे आणि तसंच कॉल कट. आणि मग सगळे फ्रेंड्स अश्विकाच्या घरी यायला निघतात आणि काही वेळाने पोहोचतात पण. अश्विका रूममध्ये असते, सो तसंच रूममध्ये जातात सगळे आणि अश्विकाची मम्मा पण येतात रूममध्ये आणि सगळे बोलायला लागतात की तू तर बरी आहेस का आणि हे काय, तुझ्या आईसला स्वेलिंग का आलेली आहे, काय झालं अश्विका. अश्विका बोलते बरं नाही आहे ग मला म्हणून. अश्विकाची फ्रेंड बोलते हे रडून रडून होतं असं, आईस घे ग सुभिक्षा, आत्ता बरी करते मी गेला. आणि लग्नाला न यायला हे कारण चालणार नाही आहे. सर्व प्लॅन स्वतः केली इतकी एक्सायटेड होऊन आणि वेळेवर नकार देते. आंटी तुम्ही काही बोलले का अश्विकाला, जी ही इतकी रडलेली आहे. अश्विकाची मम्मा बोलत अगं मला पण आत्ता कळत आहे, सुभिक्षाने मला आत्ता 5 मिनिट आधी सांगितलं की तिचं असं असं झालं. मी तर काहीच बोलली नाही आहे तिला, उलट तिला साडी चूज करून मीच दिली आहे. अश्विका बोलते तुम्ही जा याल प्लीज, मी नाही येऊ शकत, प्लीज समजून घ्या. आजच्या नंतर फ्रेंडशिप नसेल ठेवायची तर नका ठेवू, नसेल माझ्याशी बोलायचं तर नका बोलू, पण प्लीज मी नाही येणार आहे कुठेच, मला फोर्स नका करू. अश्विकाची फ्रेंड बोलते किती हार्ड आहेस ग तू अश्विका, इतके मोठे मोठे वर्ड्स असंच अगदी कुठचं काही विचार न करता बोलून दिली. थोडं पण काही नसेल वाटलं तुला, पण आम्ही नाही जाणार आहे कुठेच तुला घेऊन गेल्याशिवाय. अश्विकाला खूप रडायला येत असतं पण कसं तरी कंट्रोल करून बसलेली असते. आणि मग अश्विकाची मम्मा बोलते की जा बाळा, जाऊन येते, इतकं फोर्स करत आहेत तर जे आपलं असतं ना ते कधीच कुठेच जात नाही आणि जर गेलं तर आपलं कधी नव्हतंच असं समजून जायचं. हे वाक्य शुभला रिलेट करत बोलतात आणि हे अश्विकाला कळतं. अश्विकाची फ्रेंड बोलते सो माय डिअर अश्विका, लग्नाला जायचं आहे आपल्याला, आता तुला आम्ही रेडी करू की तुझी तूच रेडी होणार आहेस, लवकर सांग. आणि ब्रायडलला माहिती आहे आम्ही इकडे तुला घ्यायला आलो आहे ते, सो तिच्यासाठी तरी निदान कर लवकर. अश्विका बोलते की मी होते रेडी, प्लीज तुम्ही हॉलमध्ये बसा. तर सगळे हॉलमध्ये येऊन बसतात आणि मग अश्विका करते शुभला कॉल. तर शुभ रिसीव्ह करतात. अश्विका सर्व सांगते की असं असं झालं आहे आणि होत आहे, सो प्लीज जाऊ दे ना शुभ. तर शुभ एकच बोलतो की मी नाही जाऊ देणार आहे, प्लीज तुला हवं ते कर आता. बाप रे. शुभ कॉल कट करून ठेवतो आणि मग अश्विका असंच विचार करत बसलेली असते तर डोर नॉक करत एक फ्रेंड बोलते की प्लीज लवकर कर अश्विका, सगळे तिकडून कॉल्स करत आहेत. तर अश्विका हळूहळू रेडी व्हायला घेते पण डोक्यात 99% शुभचा विचार चालू असतो की असं न सांगता गेले तर काय होईल, काय करेल हा अँड ऑल. करेक्ट, सच्चा प्यार. सो फायनली 30 मिनिटने अश्विका रेडी होऊन हॉलमध्ये येते. तर सगळे बोलतात की सर्व बरोबर आहे पण मेकअप बरोबर झालेला नाही आहे. तर अश्विका बोलते की अगं ठीक आहे ग, असू दे, आहे तो बरोबरच. तर फ्रेंड्स बोलतात की तू बस इथे ये आधी, मी करते तुझा मेकअप. आणि मग फ्रेंड्स करून देतात अश्विकाला मेकअप आणि मग अश्विकाला फायनली लग्नाला घेऊन जातात सगळे मिळून. बाप रे. शुभ आपलं ऑफिसचं कामच करत असतो आणि अश्विकाला जाऊ दिलं नाही म्हणून रागावून असेल अँड म्हणून कॉल मेसेज करत नाही आहे असा विचार करतो आणि आपलं कामच करत असतो. आणि इकडे अश्विका मस्त फ्रेंड्ससोबत लग्न एन्जॉय करत असते. पण मनात कुठेतरी भीती पण असते की शुभला कळलं तर काय होईल आणि कसं होईल वगैरे वगैरे. सो मग इव्हनिंगला शुभ घरी जायला निघतो ऑफिसमधून आणि घरी पोचताच अश्विकाला कॉल करतो. तर अश्विकाचा कॉल लागत नाही ड्यू टू नेटवर्क इश्यू. आणि मग सुभिक्षाला करतो कॉल तर सुभिक्षा जाणून रिसीव्ह करत नाही आणि मग अश्विकाच्या मम्माला करतो तर त्या पण रिसीव्ह करत नाही. आणि मग टेन्शनमध्ये येतो की अश्विका खूप रडत होती, सो तब्येत वगैरे तर खराब नसेल ना झाली किंवा मग झोपली वगैरे असेल. थांब वेट करतो मी पुन्हा थोडा वेळ. इव्हनिंग ॲट 7:30 PM अश्विका घरी यायला निघते तर तेव्हा परत शुभ कॉल करतो. तर अश्विका बघते आणि तसंच ठेवून देते. आणि मग काही वेळाने घरी पोहोचताच शुभला मेसेज करते की बोल काय झालं, मी जस्ट आता झोपून उठली. तर शुभ बोलतो की ठीक आहे थांब तू माझा व्हिडिओ कॉल रिसीव्ह कर आणि बघू दे मला की तू खरंच आत्ता उठली आहे का झोपून ते. माय गॉड. अश्विका पूर्णपणे घाबरून जाते आणि लगेच फेसवरून पाणी घेते आणि पुसून घेते नीट. आणि मग शुभचा कॉल रिसीव्ह करते तर शुभ बघतो अश्विकाला आणि स्माईल करत विचारतो की तू खरंच झोपून उठली का ग आत्ता. तर अश्विका मस्त स्माईल करत हो असं बोलते. आणि मग शुभ काही वेळ असंच बघत असतो आणि मग बोलतो की
अश्विका खरं सांग, मी परत विचारत आहे तुला. तरीही अश्विका बोलते की हो शुभ, मी खरंच आत्ताच झोपून उठली आहे. तर शुभ बोलतो की हे मेकअप करून केव्हापासून झोपायला लागली तू? बाहेर कुठे जाऊन येऊन मग झोपली का? पण बाहेर गेली असती तर मला सांगून गेली असती ना. मग सांगा आता. अश्विका बोलते मेकअप कुठे दिसत आहे तुला? नॅचरल आहे हे, सो प्लीज उगाच काय काय पण बोलत आहे तू. बाय द वे तू केव्हा आलो ऑफिसवरून? झाला का चहा नाश्ता? आज जिम जायचं आहे की नाही तुला? शुभ बोलतो उगाच बोलायला मी मूर्खा नाही आणि नॅचरल स्किनमधील अँड मेकअप स्किनमधील मला फरक कळतो. सो तू का उगाच बोलण्यात फिरवत आहे मला आणि टॉपिक चेंज करू नको, वेगळं काहीतरी विचारून. कळलं ना? बाप रे. अश्विका बोलते शुभ प्लीज शांत हो, मी असं काहीही करत नाही आणि खरं तेच सांगत आहे. शुभ बोलतो घरी असताना तू कधीच गोल्डची इयररिंग घालत नाही. मग काय आहे हे सर्व? कुठे गेली होती तू, सांग मला. खरं सांग अश्विका प्लीज. प्लीज. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओ माय गॉड. पार्ट 73 मध्ये बघू यावर अश्विका काय बोलते आणि खरं काय ते शुभला कळेल का, आणि जर कळलं तर शुभ काय करेल आणि अश्विका या सगळ्यातून कशी बाहेर पडेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.